छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल करता रांगा आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून पेट्रोल डिझेल करता रांग आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दृश्य आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी भली मोठी रांग आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील स्थिती मी तुम्हाला दाखवतोय। काही लोकांचं पेट्रोल आणि डिझेल संपलेलं आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल डिझेल भरायचे। पहाटे 7 पासून सकाळच्या 7 वाजेपासून या ठिकाणी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणची ही गर्दी तर आहेच, मात्र वाहनांची जी गर्दी पाहतोय आपण, जणू एखादा सिग्नल आहे, त्या सिग्नलवर जशी वाहनं उभी राहतात त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावर ही वाहनांची गर्दी पाहायला मिळते। मी आपल्याला दाखवतोय थेट किती लांबपर्यंत ही वाहनांची गर्दी आहे, कारण थेट दूरपर्यंत वाहनं जी आहेत ती एकत्रित या ठिकाणी उभी आहेत, कारण त्यांना पेट्रोल डिझेल जे इंधन आहे त्यांच्या गाडीमध्ये भरायचंय, मात्र त्यांना या ठिकाणी नंबर लागत नाहीये, त्यामुळे बराच वेळापासून वाट पाहावी लागते। थेट दूरपर्यंत ही या ठिकाणी वाहनांची आपण रांग पाहतोय। थेट छत्रपती संभाजीनगरची जर ही स्थिती पाहिली तर मग ते पेट्रोल आहे, डिझेल आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमधील स्थिती जर पाहिली गेली तर भली दूरपर्यंत मग हे आपण पाहतो, हे टँकर जे आहे, टँकर पाण्याचा पुरवठा करतं, तर हे देखील टँकर या ठिकाणी आपण पाहतोय रांगेमध्ये उभे आहे। छत्रपती संभाजीनगरची स्थिती पाहिली तर थेट किलोमीटरपर्यंत रांग अशी स्थिती म्हणावी लागणार आहे, कारण दुहेरीला रांग जरी पकडली गेली, ती एकेरी केली तर किलोमीटरपर्यंत ही रांग जाईल। पेट्रोलसाठी डिझेलसाठी नागरिकांचा संघर्ष आणि वाहनांची रांग ही दोन्ही पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।